तुम्हालाच काय बोलायचं असेल, काय सांगायचं असेल तर सांगा. तू खोलीच्या बाहेर आधी. हाय का? हे सांगायचं होतंय. अहो जाणारच आहे मी, मला काय हाऊस नाही इथं थांबायची. तुमची खोली तुम्हाला लखलाप. हा बोल मम्मी. काय नाही सांगितलं ना, काही नाही. टाळकाउट झालंय आमचे हे. नाही आमच्यानी काही नाही केलं. हाच प्रॉब्लेम झालाय. आमचे काहीच करणं झालेत. घरात एवढं रामायण महाभारत चाललंय, आमचे शांत बसलेत. तुला काय वाटतं आम्ही सांगितलं नसेल यांना? एकदा नाही 1000 वेळा सांगून झाले, पण काही कळणच झालंय आमच्या यांना. हा नाही ते सहन करू का आम्ही, ते सहन करू. पण तुला माहितीये ना, रणजित भाऊजी सध्या ते लोणचं बघतायत, तर आमचेही त्याच्या पाठीमागे लागलेत. आम्ही यांना तेच समजावून सांगतोय की त्यामुळे तुमचं. मला कळलं नाही. पठाणाकडे जायचं हे एक झालं, दुसरं काय? दुसरी त्यांच्या लग्नाचे. मला अजून बी असंच वाटतंय की ते लय घाई करतायत बघा. नाही संजू, मला नाही वाटत तसं. हा, त्यांना पण असं नाहीच वाटत. पण काही वेळेस आपल्याला उगाच चिंता लागून राहते ना. तसं झालंय बघा माझं. जाऊ देत, तुम्ही नका लोड घेऊ. बरं चल, मी निघतो. मी काय म्हणते, तुम्ही निघालाच तर मला सुजाच्या ढाब्यावर सोडता का? माझं जरा काम आहे तिथं. अगं पण सुजा इथे येतोय, आम्ही त्या पठाणाकडे चाललोय ना. आणि सुजा इकडे असल्यानंतर तुझं तिकडे काय काम आहे? अहो झालंय असं, त्यांच्याकडे कोणीतरी नवीन शेप आलेत, त्यांना आमची स्पेशल संक आमटी शिकवायची म्हणून. चांगलं काम आहे. आवर लवकर, सोडतो. हा. अपर्णा. अरे वहिनी साहेब. अगं तू इकडं. सुजित भाऊजी नाहीये ढाब्यावर, तुझी फेरी फुकटच गेली बघ. अहो नाही, ते इथे नाहीये त्याची कल्पना होती मला. त्यांनीच सांगितलं की इथे आणि थांब म्हणून. असं? पण मग तू वाट बघत थांबणार आहेस का त्यांची? हो, म्हणजे तुमची काही हरकत? एकदा दार उघडा, मला तुमच्या पायावर डोकं ठेवू देत. मला माहितीये तुम्ही आता दार जरी नाही उघडलं ना, तरी बी तुमचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत आहे. कारण एका आईचा आपल्या लेकरावर त्रिकाळ आशीर्वाद असतोय बघा. त्यामुळे तुम्ही आता मला जरी तुमच्या पाया नाही पडू दिलात ना, तरी तुमच्या आशीर्वादाची पाखर कायम माझ्या सोबत आहे. ही काय नाटकं चालली तुमची? कुत्र्यासारखी अवस्था झाली बघा. एखाद्या समोर गोंडा गोळायचा म्हणजे किती. समोरचा माणूस आपल्याला वाऱ्याला सुद्धा उभं करत नसताना सारखं सारखं त्याच्या पायात गोळायचं, याला निक्का लोचटपणा म्हणतात. आणि तो तुमच्यात ठासून ठासून भरलेला आहे. निर्लज्जपणा. म्हणजे मग ठरवता येईल ना काय सांगायचं, कसं सांगायचं, है की नाही? नाही म्हणजे अहो, दुःखदच घटना झालीये, वाईटच झालं, असं नाहीच व्हायला पाहिजे. तुमच्या लक्षात आलंय का, या सगळ्यामुळं ती पोरगी परीक्षेला नाही जाऊ शकलीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय वहिनी साहेब.
रणजित भाऊजी तुम्ही? रणजितराव, तुमचा तर अपघात झाला होता ना? मग याचं तुम्हाला दुःख झालंय की आनंद? दुसऱ्याच्या दुःखाचा आनंद घेणं ही जर बाबूजींची शिकवण असेल तर तो आनंद तुम्हालाच लखलाभ. आणि काळजी करू नका, मी सुखरूप आहे. आणि वहिनी साहेब, संजूची स्वप्न सुद्धा. ठीक आहे, तिला आत्ताच एक्झाम हॉलला सोडून आलोय. आणि यापुढे एकच सांगेन, संजू आणि तिच्या स्वप्नांच्या आड कोणी आलं तर मी मदतीनं भेटायला जायचं. बरं चल, येतो मी. हा, त्यांनी अजून पण पैसे नाही दिलेत ना? पण आज देतो म्हणालेत. नेमकं त्यांना कुठेतरी गावाला जायचंय, पण त्यांचा माणूस आहे आज, तो देणार आहे. अहो, नक्की पैसे देतील ना ते? देतील, नक्की देतील. तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं नीट होईल बघा. बर चल, तू फ्रेश, मी आलोच. देवा, एक वेळ मला फिजिकल मध्ये पास नाही केलंच ना तरी चालेल, आणि यांना यांचे पैसे मिळू दे. तू येऊ नको म्हणल्यानी जर टेन्शन आलं नसतं. नाही 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 मम्मी, आमच्या साड्या कुणालाही द्यायच्या नाही. आता आता नाही म्हणले बरं का आम्ही एकदा. मेले 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 मेले. वहिनी साहेब, असं कशाला पडलं तुम्ही? इथं पाणी कुठून आलं? द्या, उठा बरं तुम्ही. बाजूला उगा लाभो. वहिनी साहेब, लागलं काय तुम्हाला? तू तर गप जा, तुझ्यामुळे झालंय सगळं. अहो वहिनी साहेब, त्यांच्यामुळे कुठं काय झालंय? हा मग काय, जा तू इथून जा. सांगितलं ना जा म्हणून. हा, गोदाक्का, तुम्ही या. तुमच्यामुळे काय नाही झालं, नका काळजी करू. नीट जा. असं कसं म्हणती का? हा, कधी पण कुणाच्या पण घरी यायचं. जा जा. वहिनी साहेब, काय चाललंय तुमचं? त्यांची काही बी चूक नाहीये, त्या माझ्याशी बोलत होत्या फक्त माग. आणि केशव दादा, ही तर साबणाचं पाणी कसं आलं? अहो वहिनी साहेब, मला खरंच काय बी माहिती नाही. मी इथं आलो, बादली ठेवली. आपण सेल्फ मेड आहेत, स्वतःच्या हिमतीवर उभे आहेत. त्यांना जर थोडासा सपोर्ट मिळाला असता ना तर कुठच्या कुठे गेल्या असत्या त्या. पण काय आहे, सगळी जण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही येत ना. असो, आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी आमच्या ढाले पाटील आडनावावर नाही, आमच्या पैशावर नाही, आमच्यावर, या ढाब्यावाल्या सुजितवर, सुजावर प्रेम केलं. सुजितराव, कोणाचं एवढं बी कौतुक करू नये का ते खोटं वाटावं. खोटं बोलाया वागाया आम्ही काय तुम्ही आहे का दादासाहेब? सुजितराव, दादासाहेब शांत राहा, वाद घालण्याची ही वेळ नाही. सुजित, ऐकलंय आम्ही तुमचं. मगापासून आठवायचा आम्ही प्रयत्न करतोय. यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आई साहेब, ते आपण पतसंस्थेच्या मीटिंग मध्ये